स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हा साऱ्या खवय्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सगळ्यात आधी महाराष्ट्र दिनाच्या आमच्या साऱ्या खवय्यांना मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्र दिनानिमित्त आरोग्यवर्धक आणि शरीराला गुणकारी असं कैरीचं पन्ह आम्ही आमच्या साऱ्या खवय्यांसाठी घेऊन येत आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहूया। इथे मी साधारण लहान मोठ्या आकाराच्या 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या 3 शिट्ट्या करून मी कुकरमध्ये उकडवून घेतलेल्या आहेत। कैऱ्या थंड झाल्यानंतर त्याचा मी आता एक गर काढून घेते। आता वरची सालं काढून कैऱ्या आम्ही कुस्करून घेते आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपण सालांमधील देखील गर काढून घेऊया। कैरीच्या पन्ह्यासाठी कुठल्याही प्रकारचे आपण कैरी घेऊ शकतो। मध्यम आकाराच्या 4 कैऱ्यांचा हा मी गर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घेतलेला आहे। साधारण 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर गूळ जास्त हवा असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता। स्वादासाठी ते वेलची पूड आणि केशर आणि थोडं मीठ। आता आपण कृतीला सुरुवात करूया। हा कैरीचा गर एका बाउलमध्ये मी काढून घेते। आता ह्यात 1.5 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ। कैऱ्या शिजवताना थोडंसं पाणी घातलं होतं, ते पाणी देखील मी आता ह्याच्यात घालून घेते, म्हणजे आपला जो गूळ आहे हा चांगला विरघळेल। कैरीच्या आंबटपणावर सुद्धा गुळाचं प्रमाण अवलंबून असतं। इथे ह्या कैऱ्या जरा थोड्याशा आंबट होत्या म्हणून मी अर्धा कप अजून वाढवलेला आहे, म्हणजे मी इथे 2 कप गूळ घेतलेला आहे। आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरवरती फिरवून घेतलं आहे गूळ। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता इथे आपला गूळ आणि कैरीचा गर छान मिक्स झालेला आहे। आणि आता ह्यात मी वेलची पूड घालून घेते। त्यानंतर थोडं मी इथे चवीसाठी सैंधव मीठ घालते आणि थोडं केशर काड्या थोड्याशा घालते। नंतर डेकोरेशनसाठी थोड्या शिल्लक ठेवलेल्या आहेत। आता इथे आपला हे पन्ह्यासाठीचं कॉन्सन्ट्रेट तयार आहे। कैरी पन्ह्याचं जे कॉन्सन्ट्रेट आहे ते एका स्वच्छ बाटलीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर ते 8 ते 10 दिवस टिकतं। तर या कॉन्सन्ट्रेटपासून आपण पन्ह बनवूया। इथे मी आता एक सर्विंग ग्लास घेते, त्याच्यात साधारण 2 चमचे 2 ते 2.5 चमचे मी इथे थंड पाणी घालून घेते आणि छान व्यवस्थित ढवळून आता इथे डेकोरेशनसाठी मी याच्यावर थोडं केशर घालून घेते। आता हे आपला होममेड कैरीचं पन्ह पिण्यासाठी तयार आहे। आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या जो आरोग्यवर्धक आणि गुणकारी असं आम्ही तुम्हाला आता कैरीचं पन्ह जे दाखवलंय त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो त्याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा। आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओज आवडले तर नक्की शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। धन्यवाद।